विधानसभा निवडणुकीसाठीची अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर झालेली आहे। बारामतीमधून अजित पवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। अजित पवार हे बारामतीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। दुसरा आहे येवल्यामधून छगन भुजबळ यांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे। तसेच आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे। कागलमधून माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना उमेदवारी दिलेली आहे। अजित पवार यांच्या गटाकडनं कागलमधून हसन मुश्रीफ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। परळीमधून धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दिंडोरीमधून नरहरी झिरवळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। अहेरीमधून धर्मराव बाबा आत्राम यांना उमेदवारी दिलेली आहे। श्रीवर्धनमधून अदिती तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अदिती तटकरे यांना श्रीवर्धनमधून उमेदवारी देण्यात आली आहे। अमळनेरमधून अनिल भाईदास पाटील यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। अमळनेरमधून अनिल भाईदास पाटील। उदगीरमधून संजय बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। उदगीरमधून संजय बनसोडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। अर्जुनी मोरगाव येथून राजकुमार बडोले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। माजलगावमधून प्रकाशदादा सोळंके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। वाईमधून मकरंद पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सिन्नरमधून माणिकराव कोकाटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। खेड आळंदीमधून दिलीप मोहिते यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दिलीप मोहिते यांना खेड आळंदीमधून उमेदवारी देण्यात आली आहे। अहमदनगर शहरमधून संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे। इंदापूरमधून दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दत्तात्रय भरणे यांना इंदापूरमधून अजित पवार गटाकडनं त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अहमदपूरमधून बाळासाहेब पाटील, शहापूरमधून दौलत दरोडा, पिंपरीमधून अण्णा बनसोडे, कळवणमधून नितीन पवार यांना अजित पवार गटामधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। कोपरगावमधून आशुतोष काळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। अकोल्यामधून डॉक्टर किरण लहामटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। वसमत येथून चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। चिपळूणमधून शेखर निकम यांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे। मावळमधून सुनील शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे। जुन्नरमधून अतुल बेनके यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। मोहोळमधून यशवंत विठ्ठल माने यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर हडपसर येथून चेतन तुपे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। देवळालीमधून श्रीमती सरोज आहिरे यांच्या नावाची घोषणा अजित पवार गटाकडनं करण्यात आलेली आहे। चंदगडमधून राजेश पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर इगतपुरीमधून हिरामण कोसकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। हिरामण कोसकर हे काँग्रेसचे आमदार होते। नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला आणि इगतपुरीमधून पुन्हा हिरामण कोसकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तुमसरमधून राजू कोरमारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। पुसदमधून इंद्रनील नाईक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर अमरावती शहरमधून सुलभा खोडके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नवापूरमधून भरत गावित यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भरत गावित यांच्या नावाची घोषणा नवापूर विधानसभा मतदारसंघामधून अजित पवार यांच्या गटाकडनं करण्यात आलेली आहे। तर पाथरीमधून निर्मला उत्तमराव विटेकर यांना उमेदवारी दिलेली आहे। पाथरीमधून निर्मला उत्तमराव विटेकर यांना उमेदवारी अजित पवार गटाकडनं देण्यात आलेली आहे। तर महत्त्वाचं म्हणजे मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघामधून अजित पवार गटाने नजीम मुल्ला यांना उमेदवारी दिलेली आहे। नजीम मुल्ला यांचा सामना आता थेट शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये होणार आहे। ही लढत अतिशय चुरशीची होणार आहे आणि ही आज अजित पवार गटाने आपल्या 28 उमेदवारांची यादी आज जाहीर केलेली आहे।